वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित मनहु बसु सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदी वल्लभम्। जयांची गिरिया स्मरणो होय सकल विद्यांची अधिकरणो तेचे वंदे श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कारो आता भिनववाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ये शारदा विश्वमोहिनी नमस्कार मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू
भविता श्री गुरु निवृत्ती बंधू जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल की जय भागवत महापुराण की जय आचार्य महाराज की जय जय श्री द्वारिकाधीश भगवान की जय राष्ट्र संत भगवान बाबा महाराज की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती अर्थात श्रीमद भागवत महापुराण कथा आजच्या पंचम दिवशी सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी प्रारंभ होत आहे। तुम्ही आम्ही सर्वच जण अत्यंत भाग्यवान आहात की आपल्या जीवनामध्ये भगवंत चिंतन करण्याचा सुयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे। श्रीमद भागवत महापुराण कथा एक अलौकिक आणि दिव्य असणारा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये महर्षी वेदव्यासाने भगवंतांचे गुणानुवाद विस्ताराने चिंतन केलेलं आहे। विस्तार आणि चिंतन भागवतासारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही। मी आरंभी बोलून गेलो ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळी जन्म मरण। अनन्य भावानं जर भगवंताची शरणागती पत्कारली स्वीकारली तर जन्म आणि मरण नाहीस होण्याचं सामर्थ्य श्रीमद भागवत कथेमध्ये आहे। म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही श्रवण केली पाहिजे। हे घोर कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अन्य साधनापेक्षाही श्रीमद भागवत महापुराण कथा हे साधन अलौकिक आहे। भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहेत राजन कलो किरेन भाषितम। या कलियुगामध्ये हे भागवत किरेन भाषितम जो कोहिनूर हिरा आहे तो जसा चमकतो तसा अन्य ग्रंथापेक्षाही लाखो पटीनं हजारो पटीनं हे भागवत अलौकिक आहे अलौकिक। म्हणून जीवनामध्ये पुन्हा पुन्हा सदा सव्या श्रीमद्भागवती कथा सदा सव्या थोडासा बरहा श्रीमद्भागवती कथा पुन्हा पुन्हा ही कथा तुम्ही आम्ही श्रवण केली पाहिजे। वर्षानुवर्ष एक कथा झाली की दुसरी कथा या न्यायाने तुम्ही आम्ही कथा श्रवण केली पाहिजे। कुठपर्यंत पिबत भागवतम रसमालयम। कथा खायची नाही प्राशन करायचं आणि ते प्राशन करण्याचं माध्यम सांगितलं व्यासांनी। हो सुतजी महाराज शौनकादी ऋषींनी तेव्हा विचारलं हे सुतजी महाराज तुम्ही आम्हाला अद्भुत अशी कथा सांगा की जी कथा श्रवण केल्याच्या नंतर आमचे कान तृप्त व्हावे आणि संपूर्ण जगाचं दुःख नाहीसे व्हावं।
हे सुतजी महाराज, मम कर्ण रसायनम, आमच्या कानामध्ये ते भागवत रूपी रसायन तुम्ही आम्ही ओतप्रोत भरा. अशी अलौकिक गोड अवीट असणारी श्रीमद भागवत कथा साधू संतांनी अनेक ठिकाणी या भागवताचं चिंतन केलेलं आहे. महाराज बोलून जातात, करू याची कोथा नामाचा गजरो, 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 करू याची कथा 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 नामाचा गजरो. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार मनव हरिदास लिहुनी भूषणे, मनव हरिदास लिहुनी भूषणे, मनव हरिदास जगत तुकोबारा चिंतन करतात. या भगवंताची कथा आम्ही आमच्या जीवनामध्ये करू. हो, या कथेमुळं हा जो संसार आहे, संसार नाम प्रपंच, मायावी प्रपंच, हा प्रपंच आम्हाला काय करणार. करू याची कथा नामाचा गजर, या नामाच्या गजरामुळे हे बोलू का, हा काळरूपी प्रपंच देशोधडीला लावण्याची ताकद या नामाच्या गजरामध्ये आहे. काळ गेला देशोधडी, महाराज वर्णन करतात. आम्हा संसार, आणि हा संसार काय करणार. लय संसाराला भ्यायचं नसतं. तुम्ही आम्ही सामान्य, शुकाचार्याला भीती वाटली संसाराची, परंतु जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा म्हणतो या संसाराला आम्ही भिणार नाही. हो, का बरं. आमच्याकडे जे हत्यार आहे, हत्यार भगवंत नामाचं हत्यार आहे आमच्याकडे. हत्यार खडग आहे, खडग, खडग नाम तलवार. हा जो प्रपंच आहे ना, या प्रपंचाचे दोन तुकडे करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. माझं बोलणं कळतंय. नामाचा गजर, यामुळे आम्हाला संसार काय करणार. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार, हा संसार काय करणार. कोणाच्या जीवावर, तुझ्या नामाच्या जीवावर.
म्हणून तुझी कथा आम्ही आमच्या जीवनामध्ये करत आहोत. हे भगवंता, करू याची कथा, त्याची कथा आणि त्याचं नाम. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम, या तिन्हीचं समीकरण म्हणजे कथा आहे. आम्ही येताना पाहिलं ते झुळगार, तुमचं ते खाल्लं कोणतं गाव आहे, स्टेशन होत, 3 रस्ते एकत्रित आलेले. तिथे ते पापड खाल्ली, पापड खालून आल्या आल्या आमच्या महाराज मंडळी म्हणले बाबा भूक लागली. तिथं आम्ही गाडी थांबवली. मी का बोलालो, 3 रस्ते एकत्रित आले, त्रिकोण झाला. याला त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. त्रिवेणी संगम. तुम्ही कधी प्रयागराजला गेले तर जाऊन या. प्रयागराज यावर्षी भयान कुंभ भरला होता, भयान कुंभ प्रयागराजला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नाद करायचा नाही महाराज, आणि आमचा तर नादच करायचा नाही. संन्यासी महात्मे तेव्हा काय करतील, त्रिवेणी संगम. भगवंताची कथा आणि भक्त, असा त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमामुळे आम्हाला प्रपंचरूपी संसार काय करणार आहे. देवा, तुझं नाव आमच्या मुखामध्ये आहे, आणि तुझ्या नावामुळं महाराज बोलतात, सुरदासजी महाराज, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से. भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर तर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा. पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से. भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा. पावन से उतर जाएगा, पावन से उतर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा. भगवंताचं नाम आपल्या मुखाने घेतल्याच्या नंतर
घेऊन जाण्याची चिंता आहे. गोकुळाशी गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतपे. त्यांनी कोणतं अनुष्ठान केलं होतं? काही केलं नाही महाराज. फक्त मुखाने कृष्ण वाचेत सतत कृष्ण, भगवंत चिंतनाशिवाय दुसरं काही केलं नाही. ज्या भगवंताचा अवतार गोकुळी हो, जनतारा वयासी. संपूर्ण लोकांचा उद्धार करण्यासाठी माझ्या भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. काल आपण भगवंताचे अवतार लीलेपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन अदो देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवतापहरणम गोवर्धनो धारणम कंस छेदन कौरवादि हननम कुंतेय सुता पालनम एतत् भागवत पुराण कथितम श्री कृष्ण लीलामृतम. एका श्लोकामध्ये भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला संपूर्ण श्रीमद भागवत सार सांगितले. शुकाचार्यांच्या चरणावर राजा परीक्षितीने नमस्कार केला आणि महाराज काय करता? भगवंताचं लीलामृत, कृष्ण लीलामृत मला विस्ताराने तुम्ही सांगा की ज्याच्यामुळं माझ्या कानांची तृप्ती झाली पाहिजे. मम कर्ण रसायनम. आपण काल पाहिलं, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवंताचं प्रागट्य नंद महाराजांच्या वाड्यामध्ये झालं. गौरवीच्या माध्यमातून हा आनंद उत्सव आमच्या जनाबाई महाराजांनी प्रगट केला. तुकोबारा बोलून जातात, गोकुळीच्या सुखाम अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरना. हरे कृष्ण कृष्ण गुडिया तोरणे हरे कथा दाती राम. राम राम हरे बाळकृष्ण नंदा घरी हरे आनंद नरना. भगवंताचं प्रागट्य बोलो हरे. मायेनं आकाशवाणी केली आणि कंसाचं हृदय थरथर थरथर कापत आहे. माझा वैरी जन्माला आला, काय करावं? म्हणून कंसाने युक्ती प्रयुक्ती करण्याचं नियोजन केलं आणि आज आपली बहीण, अशाही बहिणी असतात बर का, अशाही बहिणी असतात. पूतना, जिचं नाव आहे पूतना, पुतणीला पाचारण केलं, दिदे तुझी मला गरज आहे. मी काल बोलून गेलो होतो, मला वाटतं काल का परवा दिवशी आपला विषय झाला. देशाची राजकीय स्थिती फार बिकट आहे, सामाजिक स्थिती बिकट आहे, धार्मिक स्थिती बिकट आहे
आपल्या देशामध्ये काही भस्मासूर, काही नरकासूर आणि काही हिडिंबा आणि होलिका आणि पुतनासारख्या राक्षसीं जन्माला आलेल्या आहेत. एक ध्यानात घ्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही पुतना आहे, पुतना ही होलिका आहे. निष्पाप हिंदूंची कत्ल डोळ्यासमोर करते. तुम्ही जर कधी गेले, भागवत सप्ताह करता येणार नाही, नवरात्रीमध्ये देवीचा उत्सव करता येणार नाही. आणि जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर तो सप्ताह यज्ञ विध्वंस करणारी ही मायावी राक्षस असणारी ममता आहे, ममता. भयान परिस्थिती आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहात, कुठलीही अडचण नाही. जाऊन विचारा आज बांगलादेशमध्ये हिंदूंचं काय चाललंय. एवढी दुःख आहेत. ज्या बांगलादेशाला तुम्ही आम्ही 71-72 ला स्वातंत्र्य दिलं, पाकिस्तान मधून हजारो जवान आपले शहीद झाले आणि पाकिस्तान मधून वेगळा करून दिला बांगला. तो बांगला आज तुम्हाला आम्हाला डोळे दाखवतोय. परंतु काल आमच्या अरुणाचल मधल्या काही बंधूंनी जे स्टेटमेंट दिलं ना, ते ऐकल्याच्या नंतर ही छाती भरून आली. नागालँड, अरुणाचल, आसाम हा जो आपला पूर्व उत्तरचा भाग आहे, किती वाईट विचार असतील बांगलाचे ना आपल्या लोकांचे. आपले काही लोक त्यामध्ये सामील आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, ज्याला चिकननेस म्हटलं जातं, म्हणजे अत्यंत छोटाच भूभाग आहे. एका बाजूला खालून बांगलावर आहे बांगलादेश, आणि वरच्या बाजूने चायना आहे, नेपाळ आहे, आणि अरुंद असणारी ती जागा आहे. तिथं कट करायचं जेणेकरून त्या राज्यांचा आणि आपला संपर्क तुटेल आणि बस एक स्वतंत्र तुकडा बनवायचा. परंतु आमच्या बांधवांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही काळजी करायची गरज नाही, यांच्यासोबत खेळण्याची 2 हात करण्याची आमची तयारी आहे. ही छाती भरून येते महाराज असे जेव्हा लोक तुमच्या आमच्या समोर येतात. कारण हा देश सामान्य नाही. एक ध्यानात घ्या, आपल्या भारतवर्षाचे खूप तुकडे झाले. या राष्ट्राचं जतन, या राष्ट्राचं रक्षण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य. राष्ट्र सामान्य नाही. ही भारतभूमी तुमची आमची आई आहे, आई. आणि आईचा दर्जा खूप मोठा आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना विचारलं, महाराज आपण लंकेवर विजय संपादन केला, ही सुवर्णाची लंका आहे. इथून अयोध्येला जायचं, तिथं राज्य करायचं. आपल्या रामायणातला हा विषय नाही बरं का. रामायणाला पुष्कळ आहे. कशाला जायचं अयोध्येला परत? एवढी सुवर्णाची लंका आहे, एवढं साम्राज्य आपल्या समोर आहे, आणि तुम्ही विभीषणाला राज्य सोपवता लंकेचं. त्यावेळेस भगवान बोलू लागले, लक्ष्मणा, आपली आई आणि आपली जन्मभूमी ही लंका तर सोड, अरे स्वर्गापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. आपली आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून त्या आईचं, जन्मभूमीचं रक्षण
तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मला स्वाभिमान आहे. आज सकाळीच आम्ही एक व्हिडिओ पाहिला सियाचीन मधला. अशाही थंडीमध्ये माझा जवान मायनस डिग्री देखील म्हणता येणार नाही. कमरे इतका बर्फ, त्या बर्फामध्ये अंगावर बर्फ वरून पडतोय आणि आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम हे तुमचे आमचे जवान करतात. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. ही आपलीच पोरं आहेत. अरे इथं आपण गोलाईमध्ये बसून शेकोटी घेतो, 4-4 पांघरायला घेतो महाराज. घरामध्ये असतो काय ते खाली बर्फाचा प्रदेश आहे आणि वर आकाश आहे. ना झाड आहे, ना ऊन आहे, ना पशु आहे, ना पक्षी आहे, काही नाही. किती भयान परिस्थिती आहे. म्हणून एक ध्यानात घ्या, जीवनात या लोकांचा सन्मान करत जा. ज्या ठिकाणी तुम्हाला हे भेटतील त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज सुरक्षित आहोत. त्या भारतीय जवानामुळे. एवढं सोपं नाही. ही भारत भूमी आहे आणि भारत भूमी ही राम आणि कृष्णाची भूमी आहे. का जमलं नसतं का भगवंताला अमेरिकेमध्ये अवतार घेण्यासाठी? भगवान स्वतंत्र आहे, तो कुठेही जन्माला येऊ शकतो. इंग्लंडमध्ये, अमेरिका, फ्रान्स, जपान जमलं नसतं का त्याला व्हिसा काढावा लागला असता? नाही. परंतु भारत देशच का निवडला रामाने, कृष्णाने, परशुरामाने? काय कारण आहे? तर त्याचं एकमेव कारण आहे, या सबंध ब्रह्मांडामध्ये भारत भूमी ही पावन आणि पवित्र भूमी आहे. जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का लगभग लगता तेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. आपल्या देशामध्ये काय नाही याचं वर्णन या गीताच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. हिमालयासारखा पर्वत, सप्तपुड्या, 7 पर्वत, विंध्याचल पर्वत, ऋषमुख पर्वत, अशा कितीतरी पर्वताच्या रांगा आहेत. 7 ऋषी आहेत. ज्या ऋषींच्या सानिध्यामध्ये अगस्तीसारखा महान ऋषी, पुढे चिंतन येणार आहे 7 ऋषींचं. सबसे पहले सदा है भारत देश है मेरा, ओ भारत देश मेरा. चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. प्रत्येक वृक्षावर छोटे छोटे पक्षी, त्यांचा किलबिलाट, पशु पक्ष्यांचा आवाज, प्रत्येक नदीला मुबलक असं पाणी
त्याच्यामुळं तुमची आमची ही जी जमीन आहे भारत माता सुजलाम सुफलाम भारत माता. मला वाटतं गोराईकरांना सांगण्याची आवश्यकता नाही. संबंध परिसर इरिगेशन 12 महिने पाणी आहे. हो ते म्हणतात ना ईश्वराची करणी नारळात पाणी. सातपुड्या पर्वतावर इथं बोर घेतला तर पाणी लागतं. ही राष्ट्रसंत भगवान बाबाची कृपा आहे. ग्रामदैवत हनुमानजी महाराज भगवान शंकर या महापुरुषांची कृपा आहे. अरे सपाट राहणारा देखील पाणी लागत नाही आणि एवढ्या कडक डोंगरावर पाणी लागतंय आणि ते पाणी अमृतासारखं पाणी आहे. गोड पाणी गोड. असा हा भारतवर्ष आहे. बोलायचा भारत माता के, भारत माता के, भारत माता के. या भारतवर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार केला. मी का बोलू लागलो पुतना कंसाने आज पुतणीला पाचारण केलं आणि सांगितलं दिदे माझा वैरी गोकुळामध्ये वाढतो जा. काम सोपवलं आणि महाराज पुतना ही मायावी राक्षसी नाही. तिनं रूप बदललं पालटलं. एवढं सौंदर्य साज शृंगार करून ही पुतना आपल्या स्तनामध्ये विष भरून आलेले विष भरून मथुरेपासून गोकुळापर्यंत ज्या ज्या घरामध्ये मुलं जन्मले त्या काळामध्ये तिनं स्तनाला लावायचं आणि फेकून द्यायचं. कारण लावल्या लावल्या ते मूल मृत्यू पावायचं. भगवंताने विचार करा ही जर आधी परत आली कृष्ण कृष्ण तर तुम्ही खेळायचं कोणासोबत? ज्यांच्यासोबत खेळायचं ते सवंगडे मारीतच नाही का? भगवंताने आपली मोहिनी पुष्टीकडे टाकली आणि पुन्हा सरळ नंद महाराजांच्या वाड्यामध्ये आलेली आवाज दिला यशोदे यशोदा माझा बोलो हरे कृष्ण हरे कृष्ण. कोण ग? अगं मी तुझी बहीण आहे. बहीण यशोदा म्हटली बहीण. नातं सांगितलं मला. आता नाते गोते असे असतात आताड्यात गुताळात आताडा बरं लांबीचं नातं सांगितलं. यशोदा म्हटली असतील बाई ये काय काम? अगं म्हटली तुला 12 वर्षाच्या नंतर तुझा पाळणा लय लांब होता. तुला मूळ बाळ झालंय परंतु तू मला कल्पना पण दिली नाही. हातोपण हाती निरोप आला म्हणून मी बाळाला पाहण्यासाठी आलेले आहे. कुठे आहे बाळ? लाला कुठे आहे? यशोदा बोलू लागली अगं आताच त्याला स्नान घालून थंडीचे दिवस आहे. गंध पावडर केलाय काजळ लावून पाळण्यामध्ये टाकला आताच तो झोपी गेलाय. भगवान आतल्या घरामध्ये विचार करू लागले हे भवानीचं गिऱ्हाईक आहे आणि मी काही इथं झोपा काढायला आलोय का? आणि भवानीचं गिऱ्हाईक परत कसं जाऊ द्यावं? जेव्हा यशोदेचे हे शब्द भगवंताच्या कानावर आले तिकडं भगवंताने महाराज रडायला प्रारंभ केला. रडती माझी बाळ तहारे समजाविता राहीना. आणि मग पुतना बोलू लागले का ग यशोदे खोटं बोलते? तुझ्या बहिणीला खोटं बोलते. लाला तर जागा आहे तू आणि झोपला म्हणते. शेवटी यशोदा बोलली जाऊ दे बाई आलीस ना घे भगवंताला. माझे थोडेसे काम राहिलेले आहे. पाळण्यातून भगवान यशोदेच्या आपलं पुतणीच्या मांडीवर यशोदा देते आणि कामानिमित्त भांडी कुंडी घासण्यानिमित्त कामामध्ये व्यस्त होते. इकडे पुतणीनं भगवंताला मांडीवर घेतलं. जसे भगवान पुतणीच्या मांडीवर आले भगवंताने डोळे झाकले. त्या डोळ्या झाकण्याचं 21 कारण शास्त्रकारांनी चिंतन केलेलं आहे. पहिलं कारण सांगितलं पुतना ही मायावी आहे. अर्थात
मायावी पदार्थ ज्याचं कुठलंच अस्तित्व नाही, अर्थात अज्ञान, ही ज्ञानापुढं, अंधार हा सुरू प्रकाशापुढं कधी टिकत नाही. भगवान हे ज्ञान आहे, भगवान हा सूर्य आहे. म्हणून भगवंताने डोळे झाकले बर का. दुसरं कारण, तसे कारण 21. भगवान विचार करतात की मी या गोकुळामध्ये दही, दूध, तूप, लोणी, माखन, मिश्री खाण्यासाठी आलो, परंतु माझ्या पाचवीलाच झालाझाल विष प्राशन करण्याचा हा योग आलेला आहे. म्हणून डोळे झाकले आणि भगवान शंकराला प्रार्थना केली, हे भोलेनाथ बाबा, तुम्ही तर समुद्र मंथनातून निघालेलं झालाझाल विष प्राशन केलं. प्रार्थना केली, एवढं पण घ्या की पुतना आली. तिसरं कारण सांगितलं, ही पुतना कोण असते की आज तिच्या मांडीवर बसून मला स्तनपान करावं लागत आहे. भगवंताने डोळे झाकले महाराज. कोण आहे पुतना? तर पुतना पूर्व जन्मीची ही रत्नमाला आहे. कोण रत्नमाला? तर राजा बळीची मुलगी. जेव्हा भगवान महाविष्णूंनी वामन अवतार धारण केला बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्यासाठी 3 पाद भूमी, तेव्हा ही पुतना रत्नमाला तिथे उभी होती. तिने ते भगवंताचं सौंदर्य बटून पाहिलं आणि मनामध्ये असं वात्सल्य निर्माण झालं की याच्यासारखा मुलगा मला असता तर. ती अविवाहित होती तरी पण तिच्या स्तनाला दुधाच्या धारा लागल्या. भगवंतांनी मनोमन आशीर्वाद देऊन तथास्तु बोलले, परंतु पुढल्या अवतारामध्ये ही तुझी इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर जेव्हा भगवंताने बळीला पाताळामध्ये घातलं तेव्हा तिच्या अंतकरणामध्ये क्रोधयुक्त भाव निर्माण झाला, राग निर्माण झाला आणि तिला असं वाटलं की माझ्या पित्याला त्यांनी पाताळात घातलंय, त्यांचा प्राण घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असा क्रोध निर्माण झाला अंतकरणात. तीच रत्नमाला आज पुतना मायावी राक्षस म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये भगवंताला स्तनपान करण्यासाठी आलेली आहे. भगवंताने स्तनपान प्रारंभ केला महाराज. दूध तेवढं पिलं आणि नंतर विषही प्राशन केलं. एवढ्या वेगामध्ये महाराज विष प्राशन केलं भगवंताने आणि पुतणीची हालचाल चालू झाली. पाहता पाहता माझ्या भगवंताने पुतणीचे पंचप्राण ओढायला प्रारंभ केला आणि पुतना बोलू लागली, अरे कृष्णा सोड, काय करतोस? परंतु भगवंताने एका हाताने मानेला मिठी मारलेले आहे. आलं का लक्षामध्ये? भगवान म्हणतात मी सोडण्यासाठी तुला धरलंय का? पाहता पाहता पुन्हा एवढी व्याकुळ झाली, प्राण जाणार आणि महाराज भगवंताने तिचे पंचप्राण ओढले आणि अशा अवस्थेमध्ये पुतणीनं आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं, मायावी स्वरूप. जेव्हा प्राण ओढले आणि पुतणानं चिंकाळी मारली, आरडा ओरडा केला, आता ते राक्षसाचं चिंकाळ आहे. त्या गर्जाने संपूर्ण गोकुळ जागा झालं. नेमकं काय घडलं? एवढा आवाज कशात आला? आणि 10 दिशा पुतना पडली जमिनीवर. असं सांगतात की 21 योजन त्या पुतनेचं प्रेत होतं. किती योजन? 21 योजन. नंद बाबा बाजारला गेलेले होते. सगळी गोकुळवाशी जमा झाले. पाहतात तर काय, घरं दारं सगळी पुतणीच्या शरीराखाली नष्ट झालेले आहे. यशोदा माता पळत आली, माझा लाला, माझा लाला, छाती पडवते. गोकुळवाशी समोर आले. भगवंताला खाली घ्यायचे, भगवान छातीवर आहे पुतणीच्या. कसं घेणार खाली?
शिड्या लावल्या महाराज आणि भगवान श्रीकृष्णाला खाली घेतलं। यशोदेने 3 वाटेची माती उचलली, भगवंतावर वळून टाकली। एवढ्यामध्ये नंदबाबा आले। नंदबाबांनी पाहिले हे दृश्य, अरे बापरे। नंदबाबा बोलतात, यशोदे एकुलते एक बाळ आहे, अगं किती वर्षाला तुझी कोश पावन झाली, जरा लक्ष ठेवत जा आणि नंतर या पुतनेच्या प्रेताची विल्हेवाट लावायची म्हणून हो टाकडे तुकडे करून यमुनेच्या काठावर 10 विधी संपन्न झाला। हा बोलतो पुतनेचा 10 संस्कार यमुनेच्या काठावर झाला आणि त्या 10 संस्काराद्वारे जो धूरवर दरवळला, त्या धुराचा सुगंध एवढा दरवळला महाराज। माझे माऊली बोलतात, मायावी असणारी पुतना, मायावी माहेश्वरी तू मायाय, तशा निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिश्च तम जीव इत्येषो। विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये वर्णन करतात। माया, त्या मायाची शक्ती अलौकिक आहे। माया काय करते? 2 प्रकार केलेले आहेत। मायेची पहिली शक्ती आहे ती माया तुम्हाला आम्हाला उत्पन्न करते, अर्थात जन्माला घालते। आणि नंबर 2 दुसरी शक्ती आहे ती मोहित करते। मोहित काय करते दादा? मोहित। आई तुम्हाला आम्हाला काय करते? आई जन्माला घालते, बरोबर आहे का? असा कोणी आहे आई शिवाय जन्माला आला? आई जन्माला घालते, ही तिची उत्पन्न शक्ती आहे। आणि जेव्हा आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान पाजवते, स्तनपान पाजवत असताना त्या बाळाच्या अंगावर पदर घालते। पदर, बरोबर आहे, पदर झाकते आपला पदर। आता पदरच राहिला नाही। व्हॉट इज दिस पदर? इधर ना उधर आणि कहा गया पदर? कुठं गेला तो पदर? जुन्या काळात 9 वारी साडी होती। किती वारी? अलीकडे हे 9 वार कळणारच नाही। त्या 9 वारी मधून 3 वार काढून टाकलं, 6च वार राहिले। ते 3 वार घरामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं सारखं फिरू लागलं। सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, 3 वार। त्याला मालकच कोणी नाही आणि ते प्रत्येकाच्या पायामध्ये घुटपळायचं 3 वार। घरचे मालक म्हणले तुझी लय छेडछाड व्हाले का, मी तुला स्वीकारतो म्हणून पुरुषांनी स्वीकारलं। ते 3 वार झाली लुंगी। आलं का लक्षामध्ये? 6 वार साडी, 3 वार लुंगी, एकूण 9 वार। आता त्या 6 वारामध्ये असे वार झाले महाराज, आता ती 6 वार साडी पण शिल्लक राहिली नाही। 6 वार साडीची जागा घेतली पॅन्टनं, जीन्सचीच पॅन्ट आणि वर टी शर्ट। अलौकिक सगळा कारभार आहे। आता अंगावर टी शर्ट असल्यास त्या टी शर्टाला पदर आहे। माकडासारखी गत आहे महाराज। मुंबईमध्ये पहा तुम्ही जाऊन, ते लेकरं काय खांद्यावर बांधलेले आणि पुन्हा लोकलचा प्रवास। आमच्या आदिनाथ महाराज हसले, तेवढे बुवाजी माझी हिंमत नाही लोकल मध्ये चढण्याची। बरं आता कापड अशी आले दादा, तुम्ही आम्ही पोरांना कापड कोणती आणतो? नवी आणतो का जुनी आणतो? जरा बोलत आहे। मी तुम्हाला कधी विचारलं नाही कोणती कापड आणता तुम्ही? धारणीला जाऊ नवी नवी कापड फाटलेली असतात।
असतात का फाटलेली नवी कापड? कधी घातले तुम्ही नवी फाटलेली कापड? जमाना क्या जमाना आया. मार्केटमध्ये जाऊन आता जे पॅन्टी शर्ट युवा वर्ग घेतात फॅशन म्हणून फाटलेली कापड, गुडघ्यावर फाटलेलं, मांडीवर फाटलेलं, ढोपरावर फाटलेलं, पाठीमागून ढोपर निम्याच्या वर दिसतो. विचारलं तर बाबा फॅशन आहे. आता अशी कोणती फॅशन आहे? अरे काय तुम्ही घालाले अंगामध्ये? एक ध्यानात घ्या, फॅशन आणि व्यसन पासून थोडस दूर राहा. याला कोण फॅशन काय घालावं अंगावर? आपली भारतीय संस्कृती आहे, संपूर्ण अंग झाकून पाहिजे. डोक्यावर पदर. आता पदर इथं सांगण्याची आवश्यकता नाही. पूजेला बसलं तर त्यांना म्हणावं लागतंय पदर आहे का? ते म्हणतात कुठे पदर? डोक्यावर झाकायचं म्हणतील. चिरगुट एक हातामध्ये असतं त्यांच्या, ते डोक्यावर झाकतात. तूच बरं असत बाबा करा पूजा. आता आमचा नाविलाज असतो, यजमान तसेच येतात पुढं. सगळं ब्रह्मांड दर्शन, अंग उघड, डोळे झाकून पूजा करावी लागते कधी कधी. भारतीय संस्कृती दैदिप्यमान संस्कृती आहे. लाज वाटण्याचं काय कारण आहे? डोक्यावर पदर घेण्यासाठी लाजायचं काय कारण आहे? कोण आहेत तुम्ही? अरे तुम्ही आम्ही शेतामध्ये मोलमजुरी करून खाणारी लोक आणि डोक्यावर पदर घ्यायला असता. देशाच्या राष्ट्रपती, त्यांची जन्मभूमी विदर्भ आहे, अमरावती आहे. सभागृहती प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. जितके वर्ष त्या राष्ट्रपती राहिल्या, राष्ट्रपती म्हणालो, ग्रामपंचायत सदस्य सरपंच नव्हे, राष्ट्रपती. देश जरी विकायचा म्हणलं तर वर्षर पॉवर आहे त्यांच्याकडे. त्या प्रतिभाताई पाटीलांनी कधी पदर खाली पडू दिला नाही. आपल्या घरावर दीड पत्तर नाही आणि आपला पदर खांद्यावर पण नाही. जनाबाई महाराज बोलल्या, डोईचा पदर आला खांद्यावरी, 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 डोईचा पदर आला खांद्यावरी. मरल्या माघारी मांडले पादू, पंढरीच्या पेठी मांडले पादू, पंढरीच्या पेठी मांडले पादू, पंढरीच्या पेठी मांडले पादू. कुठं लागायचं आणि कुठं निर्लज्ज व्हायचं याचं उदाहरण या गवळणीच्या माध्यमातून दिलेलं आहे. जनाबाई महाराज म्हणतात,
परमार्थामध्ये कधीच लागायचं नाही. कीर्तनामध्ये पावल्या, हरिपाठामध्ये पावल्या, फुगड्या, ते खेळ खेळायचे. आणि हे खेळ खेळत असताना जे डोक्यावर असणारा पदार आहे तो खांद्यावर घेऊन कमरेला खवायचा आणि देहभान विसरून देहभान विसरून भगवंत भक्तीमध्ये लीन व्हायचं. परमार्थामध्ये पंढरपुरी पेठ सांगलेली व्यापार पेठ. जनाबाई महाराज बोलतात, पंढरीच्या पेठी मागे पालो मंत्रकावरी गेलो दादा तुम्ही रोईचा म्हणे शिवा जनी बोले केशवा झाले मी सवा झाले केशवा घर हे केशवा मी काय झाले, मी तुझं घर बिघडलेले आता मला लाज नाही. कारण सर्वस्व आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. लाज माझी इज्जत हा सर्व मी तुला समर्पित केलेला आहे देवा. केशवा शक्ती पाहत आहोत. पंचदशिकार विद्यारण्य स्वामींनी मायेच्या दोन शक्ती सांगितल्या महाराज. माहेश्वरी तू माया तशा निर्वाण शक्तीवर विद्यते मोह शक्तिष्ट तम जीव इत्येषो. माया तुम्हाला आम्हाला उत्पन्न करते ही पहिली शक्ती आणि उत्पन्न केल्याच्या नंतर आवरण घालते ही तिची दुसरी शक्ती. आवरण म्हणजे मोहित करणे. श्रीमद भागवतामध्ये याचे विविध प्रकार केलेले आहेत. स्वमोहिता माया, स्वजन मोहिता माया आणि विजन मोहिता माया हे 3 प्रकार श्रीमद भागवतामध्ये आलेले आहेत. किंतु वेदांत शास्त्राने 2च प्रकार सांगितले. एक उत्पन्न शक्ती आणि दुसरी आवरण शक्ती. अशी अघटित पटी आईची असणारी माया आहे माया. आणि माया नाम ही पुतना भगवंताने आज ठार केले. ठार त्यांचे पंचप्राण हरण केले आणि 10 संस्कार जेव्हा यमुनेच्या काठावर झाला तेव्हा सुगंध गरवू लागला. काय कारण? माझे ज्ञानोबा बोलतात, पुतण्या ठार केली नाही तर पुतणेला आज भगवंताने सद्गती प्राप्त करून दिलेली आहे. अर्थात हो, देव दुर्लभ असणारा मोक्ष माझ्या भगवंताने पुतणेला दिलेला आहे. ज्ञानोबारांच्या गोड ओळ आहेत. दादा ज्ञानोबारा बोलतात, भगवंता तू सनकादिकाचे निमाने हे भगवान. जे सनत सनंदन सनत कुमार यांना देखील तू तो मोक्ष दिला नाही. असा अलौकिक मोक्ष, त्यांच्या बरोबरीचा मोक्ष. दुष्ट दुराचार जी पुतना तुला मारायला आली
तिला साहित्य मोक्ष दिला. दुवा संताधिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिदला पुतणे जीविषाची निस्तन पाणी मारू आली. तुझी लीला अगम्य लीला आहे. हो, आमच्या आकलनाच्या पलीकडची तुझी लीला कळत नाही. तू कोणाला काय देशील काय समजत महाराज. आपुलेची देशी पडगा असा माझ्या नामदेव महाराजांना भगवंतानी स्वतःचं पद दिलं. स्वतःचं पद श्री संत नामदेव महाराज नरसिंह नामदेव नरसी हिंगोली पासी त्यांचा निवास पंढरपूर मध्ये आहे. दामा शेटी हो. आणि सण आला. आईनं आवाज दिला गोनाईनं, नामा तुझे बाबा धारमीला गेलेत, अकोटला गेलेत कामानिमित्त. लांबचा बाजार कशाला सांगायचा. तेव्हा एक काम कर, आपला नियम आहे भगवंताला नैवेद्य केला पाहिजे. आज द्वादशी आहे, ताट तयार घेऊन जा. भगवंताला नैवेद्य खाऊ घालून आण. पहिलीच वेळ नामदेव महाराजांची ते नैवेद्याचं ताट हातामध्ये घेऊन तांब्या घेऊन बालमूर्ती नामदेव महाराज आज भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये उपस्थित झाले. विनंती केली, भगवान दूध पियो मेरे नंदलाल. ताट समोर ठेवलं, पाणी ओवाळलं, सांगितलं देवा या जेवायला. आता नैवेद्य दाखवायचा असतो हे नामदेव महाराजांना काय माहित आहे. 2-3 मिनिट गेले, भगवान काय येत नाही. नामदेव महाराज बोलले काय कमी जास्त आहे का मॉडेल बदलून आले म्हणून काही प्रॉब्लेम आहे. रोज बाबा येत असतात, आज मी आलो. त्यांचा पोरगा आहे. अरे हे पुढचा एक पोरगा आहे, 9-6 आणि तूच दिला ना. अडचण काय, भगवान येत नाही. परत विनंती केली, या जेवायला नाही मला. मग मात्र नामदेव महाराज बोलले, देवा मला खेळायला जायचंय, लय वेळ लावू नको. खांदी भार पोटी भूक आहे, द्वादशी सोडायची. येतो का काय करू, नसेल तर धडक मारून या ठिकाणी जीव देईल. आणि नामदेव महाराजांनी जेव्हा धडक मारण्याची तयारी केली महाराज, भगवान परमात्मा प्रकट झाले. नैवेद्य हातीचा मूर्तीजी ते संपूर्ण नैवेद्य खाल्ला. रिकामा झालेला ताट घेऊन नामदेव महाराज घरी गेले. आईला दाखवला. आईने विचारलं, नामा अरे ताटात असणारे पुरणपोळीचा नैवेद्य, श्रीखंड, भजी, कुरवडी, पापुडे, आमटी, भात काय झालं. नामदेव महाराज बोलले, आई देवाने खाल्लं. देवाने अरे कुत्र्याला चालत काय वाटेल, खेळत तर बसला नाही ना. आई तुझी शपथ, देवानेच खाल्लं. काय बोलतो. आईला विश्वास बसेना. दामू शेट्टी परत आले महाराज त्या दिवशी. गोनाई बोलू लागली, अहो नामा आज गेलता तुमच्या गैरहजेरीमध्ये आणि सांगतो की नैवेद्य देवाने खाल्ला, खरं तर खोटं. म्हणून दुसऱ्या दिवशी परत ताट बनवलं आणि आज नामदेव महाराजांना पाठवलं पाहण्यासाठी. तो दिवस होता. गोड भाव आहे, थोडासा विस्तार आहे. सण दिवाळ नाम राहुलाची गेला, नाम राहुलाची गेला. सर्व दिवाळी आला, नाम राहुलाची
गेला आणि भगवंताला मी सांगितलं, देवा आज आपल्या घरी चालायचंय. कुठं? घरी. भगवान म्हणणार वेडा झाला का काय? आणि इथं कोण थांबत? मी जर तुझ्या घरी आलो, इथं हे बडवे आहेत, पहाटेपासूनच काकड्याची पूजा होते. काकडा पहाटेपासूनच काकडा चालू असतो. इथं कोण थांबत? ते मला माहित. नामदेव महाराजांनी भगवंताच्या हाताला धरलं आणि घरी. थोडासा पुढला भाग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हाती धरोनी देवासी, भगवंताच्या हाताला धरलं. कोणाच्या? कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो हि सह ईश्वर. हाताला धरणं सोपं नाही. इथं साधा धक्का लागला तर खून पडतात. सामान्य माणसाला धक्का लागला तर होय. भगवंताच्या हाताला धरून नामदेव महाराज, मला माहित नाही. नामदेव महाराज घरी घेऊन आले. सगळं म्हणे आमच्या घरात. आणि घरी माता गोणाईने उठणे केले. दाम सेठने स्नान घातिले. नामा राहुळासी गेला. भगवंताने नामदेवाला सांगितलं, नामा मी तुझ्या घरी जातो. मी परत येजेपर्यंत तू कुठं उभा राहा या विटेवर. मला इथं बोलायचं. आणि सांगितलं, नामा हालचाल करायची नाही बरं का. थंडीचे महिने आहेत, कडक थंडी आहे. आणि हे भडवे आहेत ना भडवे, आणि यांना दयामया काय नाही. उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याची आंघोळ घालतात आणि अशा कडक थंडीमध्ये गार पाणी आणून टाकतात माझ्या डोक्यावर. तुला स्नान घालतील, हालचाल करायची नाही बरं का. मी सांगून चाललो. कपडे घालतील, अजिबात हलायचा नाही. आणि नामा पुन्हा काळजी घे. नैवेद्याचं ताट येईल, अष्टभोग येतील, लोण्याचा गोळा तुझ्या मुखाला लावतील. अजिबात जीभ बाहेर काढायचे नाही. नसेल तर तू जीभ बाहेर काढशील आणि तुला बडवे ओळखतील आणि मला मारतील पुन्हा. मी काय बोला. भगवान पंढरीश परमात्मा नामदेव महाराजांच्या घरी गेले. तोपर्यंत इकडे नामदेव महाराजांना विटेवर उभे करून गेले. आपुलेची देशी पददासा. ज्ञानोबा बोलतात, भगवंता तू काय केलास? संकाधिकाचे माने सायुजीव सोरसू दिदला पुतनी. सायुज्य नावाचा मोक्ष तू दिला. मोक्षामध्ये 4 प्रकार केलेले आहेत. ज्ञानोबा बोलतात बर का, हे मोक्षाचे 4 प्रकार आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या मोक्षामध्ये 4 प्रकार केले. समीपता, सलोखता, हो, आणि 4थी सायोज्यता. एक राहिली महाराज. कोणती राहिली? स्वरूपता. असा श्रोता पाहिजे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्ती पारायण धर्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा सांगायचे आम्हाला. अमृत अनुभव शिकत असतात. आम्ही अमृत अनुभव किती वर्ष शिकला वाल्मिक महाराज. आमची एकच ओळी चालू होती 4 महिने. किती महिने? एक ओळी 4 महिने. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. या ओळीवर आम्ही 4 महिने चिंतन करू लागलो. किती महिने? 4 महिने. आणि ते अमृत अनुभव. नावच अमृत आहे महाराज. ते म्हणायचे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. असल तर अलीकडे वक्ते पण वक्ते राहिले नाही. ते म्हणायचे माझं आडनाव पण वक्ते आहे.
आणि माझ्यासारखा वक्ता आहे का कोण? बाबांची शैली होती. मी का बोल 4 प्रकारचा मोक्ष ज्ञानोबायांनी हरिपाठात वर्णन केला. तुम्ही आम्ही सामान्य जीव या भगवंताच्या द्वारामध्ये जर येऊन उभा राहिलो, माऊली बोलतात देवाची ही द्वारी उभा क्षण भोरी, देवाची ही द्वारी उभा क्षण भोरी, देवाची द्वारी उभा क्षण भोरी, देवाची द्वारी उभा क्षण भोरी. तिने मुक्तीच्या साधिला, तिने मुक्तीच्या तिने मुक्तीच्या साधिला, भगवंत चिंतन करत करत एक क्षण जरी तुम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये आले, त्याच्या द्वारामध्ये आले, आज कुठला किती क्षण आली, एक क्षण तिला साईंचे मोक्ष भगवंताने प्राप्त करून दिला. हो, फक्त एक क्षण, जास्त वेळ लागत. त्याचा भगवंत चिंतन करू. हरि राम हरि राम 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 हरि